तर नमस्कार मित्रांनो, कांदा जाळीसाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा आहे यासाठी संपूर्ण माहिती आपण ए टू झेड ऑनलाईन प्रोसेस लाईव्ह आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यासाठी प्रयत्न करतोय। कशा प्रकारे आपण घर बसल्या आपल्या मोबाईलवर असेल लॅपटॉपवरून असेल आपण अर्ज करू शकता। मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला जे अनुदान असेल ते 25 मेट्रिक टनापर्यंत तुम्हाला 85,000 रुपये इतकं अनुदान या ठिकाणी दिलं जातं। हे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, लवकरात लवकर आपण अर्ज करावेत। कांदा जाळीसाठी अर्ज या ठिकाणी सुरू झालेले आहेत। महाडीबीटी पोर्टलवर हे अर्ज तुम्हाला करता येणार आहेत। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात कशा प्रकारे आपल्याला हा अर्ज करायचा आहे। मित्रांनो नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहतोय की आपल्याला कांदा जाळीसाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा आहे याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता इथे जर पाहिलं तर तुम्हाला महाडीबीटी फार्मर अशा प्रकारची वेबसाईट आहे। हे तुम्हाला सर्च बॉक्समध्ये महाडीबीटी फार्मर असं टाकायचंय, एंटर करायचंय। एंटर केल्याच्या नंतर एक नंबरलाच ही वेबसाईट आहे, ॲप्लिकंट लॉग इन हिअर महाडीबीटी गव्हर्नमेंट स्कीम। याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारचा डॅशबोर्ड या ठिकाणी येईल। तर मित्रांनो, मागे मी सांगितलेलं आहे, मित्रांनो काही मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं आहे याची संपूर्ण माहिती आपण त्या ठिकाणी दिलेली आहे। आता आज आपण पाहतोय की अर्जदार लॉग इन केल्यानंतर कांदा जाळीसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा याची माहिती आपण आज पाहूयात। आता आपण जर पाहिलं तर अशा प्रकारचा इंटरफेस त्या ठिकाणी येईल। इथे तुम्हाला वापरकर्ता आयडी म्हणजे तुमचा जो काही युजर नेम असेल, आयडी असेल, पासवर्ड असेल ते तुम्हाला इथे टाकायचं। त्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचे, दिलेला कॅप्चा तुम्हाला एंटर करायचा आणि सिम्पली लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं। ज्यावेळेस मित्रांनो लॉग इन कराल त्यावेळेस अशा प्रकारचा माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल। मुख्य पृष्ठ असेल, वैयक्तिक तपशील असेल, इथे कृषी विभाग दाखवला जाईल, त्यामध्ये अर्ज करा अशा प्रकारचा ऑप्शन त्या ठिकाणी दिसतोय। तिथे तुम्हाला क्लिक करायचंय। खाली स्क्रोल केल्याच्या नंतर आपल्याला जर ट्रॅक्टरचे अवजारे असतील याच्यासाठी अर्ज करायचा असेल तर इथे तुम्ही कृषी यांत्रिकीकरणवर क्लिक करून ते करू शकता। तर आज आपण फक्त पाहणार आहोत की कांदा जाळीसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे आणि कुठे करायचा आहे। तर आता इथे पाहू शकता फलोत्पादन इथे दिसतंय, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। बाबी निवडा असा पर्याय इथे निवडायचा आहे। हे निवडल्यानंतर तुमचा गट नंबर वगैरे तुम्हाला इथे दाखवलं जाईल। मुख्य घटक फलोत्पादन अंतर्गत आपण इथे अर्ज करतोय। इथे आपल्याला घटक निवडायचा आहे। इथे आपल्याला आता घटक निवडायचा आहे, तर इतर घटक नॉन प्रोजेक्ट बेस्ड याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। नंतर बाब इथे निवडायचे, ते कांदा चाळ, पॅक हाऊस इत्यादी काढणी पश्चात एकात्मिक व्यवस्थापन आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं। त्याचबरोबर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर फळबाग लागवडीसाठी अर्ज करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे करू शकता। इथे या बाबीमध्ये तुम्ही बाग लागवड आहे ती इथे निवडू शकता। तर तुम्हाला जर त्यासाठी करायचं असेल तर आता आपण कांदा चाळ आपण निवडतोय। त्यानंतर उपघटक निवडायचे आपल्याला, कांदा चाळ इथे निवडतोय। आता बाकीचे बाब निवडा वगैरे ते आहे त्या ठिकाणी नॉट अवेलेबल असं दाखवलं जाईल। त्यानंतर आपल्या कांदा चाळीची क्षमता म्हणजे किती मेट्रिक टन तुम्हाला हवा आहे, जास्तीत जास्त 25 मेट्रिक टनापर्यंत आहे। तर आपण जास्तीत जास्त 25 मेट्रिक टनापर्यंत अर्ज करतोय। तर इथं जतन करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं। तुमचा अर्ज हा येथे निवडला गेलेला आहे। आता तुम्हाला याचं मित्रांनो पेमेंट करायचं। आता पेमेंट किती करायचं, तर पेमेंट तुम्हाला 23 रुपये इतकं पेमेंट इथं करावं लागतं। तर आता इथे आल्याच्या नंतर आपल्याला अर्ज सादर करा असा ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक करायचं। इथे ओके करायचं। त्यानंतर आपल्याला अर्ज करायचा आहे, तिथं आपल्याला हे प्राधान्यक्रम निवडायचं आहे। आपण इथं कांदा चाळ निवडलेली आहे, इथे एक याच्यावर क्लिक करायचं। इथे टिक मार्क करून अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचं। तुम्हाला 23 रुपये इतकं पेमेंट या ठिकाणी करावं लागेल। पाहू शकता 23 रुपये 60 पैसे इतकं पेमेंट तुम्हाला करायचंय। मेक पेमेंट करायचे तुम्ही जे काही तुमचं। चला मी तुम्हाला इथे पेमेंट कशा प्रकारे करायचं ते सुद्धा दाखवतो। इथं आपण QR कोड स्कॅनरद्वारे इथे पेमेंट करणार आहोत। तर इथे पेमेंट सुद्धा आपण जे आहे ते इथे केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता आपलं पेमेंट जे आहे ते सक्सेस इथे झालेलं आहे। आता मी अर्ज केलेल्या बाबी याच्यावर तुम्हाला जायचंय। इथे छाननी अंतर्गत अर्ज जो आहे तो इथे तुम्हाला दाखवला जाईल। तुम्ही जो आता अर्ज केलेला आहे कांदा चाळीचा तो सुद्धा इथे तुम्हाला दाखवला जाईल। आता याच्या अगोदर मी होता तो इलेक्ट्रिक सिंचन पंपासाठी अर्ज केला होता, 2022 साली हा अर्ज केला होता। तर आता आपण इथे केलेला आहे कांदा जाळीसाठी हा अर्ज केलेला आहे। तो इथून तुम्ही पोहोच पावती आपण भरलेली फी पावती इथं डाउनलोड करू शकता। तर पोहोच पावती आपण इथे डाउनलोड करून घ्यावं, अशा प्रकारची पावती येईल। म्हणजे प्रिंट काढा किंवा PDF स्वरूपात तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जपून ठेवा। मित्रांनो, अशा प्रकारे आपण जो आहे हा फॉर्म अशा प्रकारे भरू शकतो। आता लवकरच जे काही योजना सुटतील महाडीबीटी अंतर्गत ज्या काही योजना असतील त्या योजनांची माहिती तुम्हाला आमच्या या चॅनलवर मिळून जाईल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।